कार्यालयातील एका क्लर्कवर 50,000च्या लाचेचे आरोप झाले म्हणून चक्क मंत्री 2 दिवस संपर्काबाहेर आहेत। महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात असं पहिल्यांदाच घडतंय। विशेष म्हणजे नरहरी झिरवाळ आहेत कुठे, ते असे संपर्काबाहेर का, याबद्दल दादा गटाचे नेतेही मौन आहेत। पाहूया। लाचखोरीच्या आरोपात क्लर्कला अटक झाली म्हणून चक्क मंत्रीच 2 दिवसांपासून गायब असल्याचा नवा इतिहास महाराष्ट्राच्या राजकारणात नोंद झालाय। दादा गटाचे मंत्री नरहरी झिरवाळ आजही नॉट रिचेबल राहिलेत। माझा क्लर्कच्या लाचखोरीशी संबंध नाही आणि दोषी निघाल्यास कारवाई करा, फक्त इतकीच बातमी नरहरी झिरवाळांचे निकटवर्तीय सूत्रांच्या हवाल्यानं मीडियात सोडतायत। मात्र झिरवाळ नेमके कुठे आहेत? जर लाचखोरीशी संबंध नाही तर ते नॉट रिचेबल का झालेत? अन्न आणि औषध प्रशासन खात्यासारख्या महत्त्वाच्या विभागाचा मंत्री कुणालाही न सांगता 2-2 दिवस गायब कसा काय राहतो, याबद्दल प्रश्न विचारले जात आहेत। आरोप आहे, त्या संदर्भामध्ये अटक केलेली आहे। आणखी इन्व्हेस्टिगेशन त्या ठिकाणी होईल आणि झिरवाळ साहेब असे मध्ये कुठेतरी जात असतात, नॉट रिचेबल होत असतात। त्याचा अनुभव आपल्या सगळ्यांना आहे, परंतु मला वाटत नाही की ते कुठे लपलेत किंवा मुद्दाम गेलेत। आपल्याला 2 दिवसात कळेल ते कुठे होते, काय केलं, त्यांचे स्पष्टीकरण येईल। याच्याबद्दल मला काही माहिती नाही आहे, त्यामुळे ते झिरवाळ साहेबांनाच माहिती आहे, मला याच्याबद्दल काही माहिती नाही। 2 दिवसांपूर्वी मंत्रालयातील झिरवाळांच्या खात्यात लाचलुचपत विभागानं कारवाई केली, ज्यामध्ये झिरवाळांच्या खात्यातील एक क्लार्क 50,000ची लाच घेताना पकडल्याचा आरोप आहे। यावर नॉट रिचेबल राहून झिरवाळ म्हणतायत की संबंधित प्रकरणाशी माझा काही संबंध नसून पक्ष नेतृत्वाला याबद्दल माहिती दिली आहे। मात्र झिरवाळ प्रकरणावरती भाजपचे नेते बोलत असताना दादा गटाचे तटकरे, भुजबळ आणि पटेल इत्यादी नेते गप्प आहेत। फक्त झिरवाळ प्रकरणावरच नाही तर सध्या गाजत असलेल्या टिपू सुलतानच्या भूमिकेवर दादा गटाच्या नेत्यांची भूमिका काय, याबद्दलही कुणी काहीही बोललेलं नाहीये। अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्याच पक्षातला एक मंत्री 2 दिवसांपासून नॉट रिचेबल असूनही दादांच्या नेत्यांनी एकही प्रतिक्रिया दिली नाहीये, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे। घटनात्मक दृष्ट्या महत्त्व नसतानाही उपमुख्यमंत्री पद रिकामं ठेवून चालत नाही, हे कारण देऊन दादांच्या नेत्यांनी अजित पवार यांच्या निधनाच्या 3ऱ्या दिवशी सुनेत्रा पवारांचा शपथविधी केला। मात्र त्यांचाच एक स्वतंत्र कार्यभार असलेला कॅबिनेट मंत्री 2 दिवसांपासून कार्यालयात का नाहीये, याबद्दल नेत्यांचं मौन कशामुळे हे कोडं बनलंय। जे काही असेल ते निश्चितपणे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत, मुख्यमंत्री आहेत, ते त्या बाबतीत चौकशी करतील आणि दूध का दूध पाणी का पाणी होईल। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।